राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भव्य मोर्चा निघालाय, हजारो शेतकरी या मोर्चामध्ये दिसत आहेत। महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मागच्या काही काळात शेतीमालाच्या किमती पडलेल्या आहेत। नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे संकटात आलेल्यांना मिळालेली नाही, मिळत नाही। जुनी आश्वासनं सरकार सत्तेवर येण्याच्या आधी जी देतंय ते 8-9 महिने झाले वाट बघून सरकारकडून कोणतीही पावलं उचलली जात नाहीत। या सगळ्याचा आक्रोश म्हणून संकटात असणारा शेतकरी आज एकत्रित आला आहे आणि त्यांनी आज हा मोर्चा काढलेला आहे। सर, तुम्ही अर्थमंत्री होता, खरंच सरकारला शक्य वाटत नाही का शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं असेल, हमी भाव देणं असेल? नाही, सरकारने आश्वासनं दिलेली आहे। शेवटी स्वतःच्या खिशाकडे बघून ही आश्वासनं त्यांनी दिली असतील असं आम्ही समजतो। त्यामुळे आता बोलले आहेत 7-12चा उतारा कोरा करून देतो, हे मोठं आश्वासन होतं। आता जमत नव्हतं तर बोलायचं नव्हतं, आता बोलून सत्तेत आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील। महाराष्ट्रामध्ये सध्या लंपी आजाराचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। जनावरं मरतात एकीकडे, तर दुसरीकडे सोयाबीनवर देखील एक आजार पडलाय, त्यामुळे सोयाबीन देखील धोक्यात आहे। अगदी बरोबर आहे, सोयाबीनवर आजार आहेत, तांबेऱ्यासारखे रोग आहेत। कापसाच्या किमती आता खाली कोसळायला सुरुवात व्हायला लागली आहे, कारण आपण आयात केलेला कापूसच्या आयातीवरचा कर माफ केलेला आहे किंवा कमी केलेला आहे। त्यामुळं सर्व बाजूने सर्व पिकं महाराष्ट्रातली, कांद्याचा शेतकरी आज अडचणीत आहे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर तशी परिस्थिती फार गंभीर आहे शेतकऱ्यांची, म्हणून शेतकरी अस्वस्थ आहे। शेवटचा प्रश्न, विधान अधिवेशनामध्ये 14,000 हेक्टर क्षेत्रावरील जी बाधित जमीन आहे त्याला मदत करू असं म्हटलं होतं। आता दुसरं अधिवेशन यायची वेळ आली, अद्याप ही मदतच झालेली नाही आहे। दुसरीकडे 2 दिवस झाले जोरात पाऊस पडतो। 2 दिवस झालं निसर्गाची अवकृपा झालेली आहे। मागच्या वर्षभरातली अशीच अतिवृष्टी झाल्यावर जे संकटात आले शेतकरी, त्यांना मदत झालेली नाही आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अस्वस्थ आहे। या मोर्चाला एवढा प्रतिसाद का मिळतोय तर महाराष्ट्रामधला सगळ्याच भागातला शेतकरी संकटात आलेला आहे। आपण पाहतोय महाराष्ट्रभरातला शेतकरी संकटात आलेला आहे आणि कुठंतरी सरकारने तत्काळ मदत करायला हवी, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जयंत पाटील, जे माजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी मांडलेली आहे। कॅमेरामॅन अनिल संगरे, निलेश बुरावले, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।